मध्ये जवळजवळ 40% स्त्री पुरुष अविवाहित असतील, लग्नच होणार नाही. आणि आज ती परिस्थिती प्रत्येक कुटुंबामध्ये मुलगा आहे, मुलगीच भेटत नाही. आता हा काय मी टाइमपास म्हणून हा मुद्दा उपस्थित केलेला नाही. आता त्याची कारणं समाजात वेगवेगळी लोक देतात, कीर्तनकार वेगवेगळी देतात, परंतु त्याच्या मागे खूप वैचारिक कारण आहे. वैचारिक कारण आहे आणि ती आपण शोधली पाहिजे. मग स्त्री पुरुष समानतेचा अतिरेक झाला का? स्त्रियांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या का? किंवा अन्य अनेक कारण किंवा आर्थिक बाबतीशी निगडीत आहेत का? आणि सुरुवातीलाच सांगितलं, जो तो नोकरी. आणि प्रत्येक पालकाची अपेक्षा, सुखाच्या कल्पनाच आपल्या भिन्न झालेल्या आहेत. सुख कशाला म्हणायचं? माझ्या मुलीला घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही पडली पाहिजे. ती काय कोंबडी का? ती का पाळीव प्राणी आहे का? तो गोठ्यातच राहायला पाहिजे. हा कधी विचार आपण केलाय का? सुखाच्या कल्पना काहीच नाही हो, आमची मुलगी इतकी सुखात आहे, काहीच करावं लागत नाही. मग जरशा गाईमध्ये आणि तिच्यात फरक का? नाही, मी म्हणजे एक उपरोधात्मक शैलीत बोलतोय, कारण आपल्याकडे गाय आहे, त्यांना जागेवर वैरण भेटती, त्यांना काय करावं लागतं? अरे आपण माणूस आहे, माणूस. स्वतःला काहीतरी कर्तृत्व सिद्ध करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सर मी MA BEd आहे, मी 10वी नापास बायको केली. हे का सांगतोय? ह्या मुलींसाठी सांगतोय. एखाद्या पदव्युत्तर शिकलेल्या मुलीनं 10वी नापासवाला नवरा का करत नाही? समाजाच्या अपेक्षा आणि हे प्रचंड हे झाले. आणि त्यामुळं येत्या 20 वर्षामध्ये जवळजवळ 25-30% अविवाहित. हे ज्वलंत आजचे प्रश्न आहे. आता हा विषय थोडा बाजूला, कारण मी कोणत्याही विषयाची हे नाही, तर आपण थोड्या मूळ पदावर येऊया. सरांनी माझा परिचय करून देताना सांगितलं की हे कवी आहे. मित्र हो, मी गेल्या 1995 पासून दैनिक लोकमतचा पत्रकार म्हणून काम करतो माझ्या गावाचा. मी येवला तालुक्यातील सायगाव या गावचा आहे. सायगाव माहिती आहे? कुणाकुणाला माहिती? तू सायगावचीच वाटत? हा, भालेराव. नाही, आता नंतर ओळखलं मी, कारण हा माझी पुतणी नाही, नात लागते ती. तिचे वडील माझे पुतणी लागतात. बरोबर. अजून कुठली तू? रोकडे. बरोबर. हा, आता कुणाची ग? भाऊसाहेब रोकडे. ओके. हा, आता मूळ पदावर येऊ. काय विषय होता? मी 1995 पासून दैनिक लोकमतमध्ये काम करतो. मी तुम्हाला म्हटलं ना, लहानपणापासून विद्यार्थी दशेपासून एखाद्या वृत्तपत्रात आपलं नाव आलं पाहिजे. त्यावेळेस साध्या 15 पैशाच्या कार्डवरती वाचकांच्या पत्रव्यवहारमध्ये आम्ही लिहायचो. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, नंतर ज्यावेळेस यायला लागलं त्यावेळेस नाही, आपणही लिहू शकतो. आणि मग आंतरदेशी पत्र घ्यायचे, मोठमोठे मथाळे लिहायचे. आणि नंतर जळगाव आवृत्तीची 95ला नाशिक आवृत्ती चालू झाली आणि तेव्हा संपादकांना भेटून वार्ताहर पदासाठी आम्ही नियुक्त झालो. आणि तेव्हापासून अखंड पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करतो. आणि कवितेच्या बाबतीत तर मी खूप विद्यार्थी दशेपासूनच कविता करायचो. मग मधी कालखंड पुष्कळ गेला, कौटुंबिक सर्वच मिळवण्यासाठीचा सर्व. आणि मग 2017ला दिंडी निघणार आहे हा काव्यसंग्रह माझा प्रकाशित झाला आणि राज्यस्तरीय 4 पुरस्कार त्याला मिळाले. दिंडी निघणार आहे.
आता ही दिंडी पंढरपूरला जाणारी दिंडी नाही, ही त्र्यंबकेश्वरला जाणारी दिंडी नाही, किंवा ही साईबाबाच्या दर्शनासाठी जाणारी दिंडी नाही. ही शेतकऱ्यांची दिंडी, संसद भवनावर जाणारी दिंडी आहे. कारण आपल्याला माहिती आहे, संत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल माती मोल भावे, पक्का होताशी चौपटीने घ्यावे, मग ग्राम जीवन कैसे सुखिया व्हावे, कष्ट करोनी उपवासी. या देशामधला अन्नदाता कष्ट करून जर उपवासी राहत असेल आणि त्याच्यावर आत्महत्येची वेळ येत असेल, तर त्यानं त्याच्या न्याय हक्कासाठी बंड पुकारलं पाहिजे, संघर्ष उभा केला पाहिजे. या विचारासाठीची ही दिंडी आहे. नाहीतर आपण बघतो ह्या दिंड्या चालल्या. आता मी आध्यात्मिक दुसरी ओळख मी अजून करून दिली नाही सर. मी कम से कम 1000 कीर्तनं आणि प्रवचनं केलेली आहे. 2017 पासून मी तो उद्योगच सोडून दिला. कारण पैसा मिळवणं हा माझा कधी उद्देशच राहिला नाही. आणि शाळा आणि हे सर्व करून एकदा पेटला कार्यक्रम होता. रात्री तिथून कार्यक्रम आटपून 12 वाजता निघालो. दुसऱ्या दिवशी शनिवारची सकाळची शाळा. आणि कॉलेजच्या प्राध्यापकांपेक्षा आम्हाला माध्यमिकला लेक्चर जास्त असतात. आणि आमच्याजवळ काय तोंड भांडवल सोडून दुसरं काय. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्न शस्त्रे यत्न करू. काय शब्द सोडून आमच्याकडे काय. आणि तिथेही बोलायचं इथेही बोलायचं. आणि घसा बसल्यावर 4-4 दिवस आवाजच निघत नव्हता. म्हटलं हे आपण करायचं नाही. आणि मग ही शेतकऱ्यांची जी दिंडी आहे, माझ्या काव्यसंग्रहाच्या नावानुसार ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. समजली? कारण ती वैचारिक काय, ती प्रेमाची पाना फुलाची कविता नाही. कारण तुम्हाला अलीकडं कसं ते प्रेमाची कविता लवकर कळते. ती हसली मी हसलो, मी हसलो ती हसली, ती हसली मी फसलो, बस. त्यात दुसरं काय असं नाही. तर ही शेतकऱ्यांची दिंडी आहे, दैववादी नाही. कारण मी अध्यात्माच्या क्षेत्रात काम करून देखील मी दैववादी नाही, मी प्रयत्नवादी आहे. आणि अध्यात्म वगैरे स्वतंत्र विषय ठरेल, 2-4 तास बोलता येईल. परंतु आता वेळेचं आणि विचाराचं देखील बंधन आहे. मराठवाड्यातून दिंड्या आपण जाताना बघतो, कारण मी बघितलेल्या आहे. आणि त्या पांडुरंगाकडे काहीतरी मागतात. महिनोन्महिने पायी प्रवास. आणि जास्तीत जास्त दिंड्या ह्या दुष्काळी भागातून असतात. तुम्ही नीट ऑब्झर्वेशन करा. मराठवाड्यातून जास्तीत जास्त रंजले गांजलेले जे लोक आहेत, किंबहुना शेतीला बारमाही पाणी नाही, कोरडवाहू जमिनी आहेत. आणि बाहेर निघायचं कुटुंबासह 2-3 महिने तर निघून जातील. अन्न पाण्याची सोय होईल आणि प्रवासही होईल आणि तीर्थाटन होईल. या उद्देशानं मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात दिंडी असतात. तुम्ही मला सदन निफाड तालुक्यातून दिंडी जाताना दाखवून द्या का जिथं बारमाही कॅनॉल आहे आणि द्राक्षाची बागा आहे, समृद्ध आहे. ते लोक कशाला जातील? गेले तर त्यांच्या स्कॉर्पिओमध्ये जाऊन येतील पंढरपूरला. हे कशाला? त्यांच्याकडे कुठं वेळ आहे? बरोबर आहे की नाही? कळतंय ना? अर्थशास्त्र, अध्यात्माचं सुद्धा अर्थशास्त्र आहे. साऱ्याच गोष्टीत अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तुम्ही विसरता कामा नाही. जीवनात प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला उपयुक्त आहे. मग दिंडी नावाची कविता. गंधगुडी अनाष्टगंधाने विटलेल्या देव्हाऱ्यातून, गंधगुडी अनाष्टगंधाने विटलेल्या देव्हाऱ्यातून विठ्ठलाला हातात घेऊन आता दिंडी निघणार आहे गावागावातून. नसणार हातात टाळ चिपळ्या, हातात घेऊन रुमणं आणि खोचून कमरेला विळा. आता दिंडी निघणार आहे सत्ताधाऱ्यांच्या छावणीवर हल्ला बोल नामाचा गजर करत. कर्जात बुडालेला सावता माळ्याचा मळा, दिवाळखोरीत निघालेला तुकाराम, उद्ध्वस्त झालेला नामदेव आणि गाव कुसाबाहेर चिरडला गेलेला चोखा मेळा. या सर्वांना वाचवण्यासाठी आता दिंडी निघणार आहे गावागावातून सत्ताधाऱ्यांच्या छावणीवर हल्ला बोल नामाचा गजर करत. आता ह्या कवितेमध्ये तुम्हाला जर अध्यात्म माहीत नसेल, तुकाराम महाराजांची त्याला म्हणतो आपण चरित्र माहीत नसेल,
सावता माळ्याचं चरित्र माहीत नसेल, नामदेव महाराजाचं चरित्र माहीत नसेल, चोखा मेळ्याचं चरित्र माहीत नसेल, तर ही कविता तुम्हाला काही करणार नाही. तुम्हाला माहीत आहे त्या काळच्या जाती व्यवस्थेच्या यानं चोखा मेळा महार समाजाचा होता, त्याला गडी खाली मारल्या गेलं. तुकाराम महाराजांचा छळ झाला, नामदेव महाराजांचा छळ झाला. या सर्व अवघ्या बहुजनातील 18 पगड जातीतील ही संत मंडळी जी आहेत, त्यांनी जसं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकतेसाठी काम केलं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, तसं या देशातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टासाठी, न्यायासाठी या संसद भवनावर दिंडी काढली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने या कवितेचा मतितार्थ. म्हणून मित्रो, आपण शेतकरी कोणताही व्यवसाय करा, परंतु त्याचा आपल्याला सार्थ असा अभिमान असला पाहिजे. कारण आज कष्ट करणं म्हणजे पाप करणं आहे असं प्रत्येकाचं आहे. कष्ट करणं पाप करणं आहे असंच वाटतं, पण नाही. जे कष्टातून तयार करतात, फुलवतात ना, ते आज समृद्ध आहे, किंबहुना त्यांचं जीवन देखील आनंदी आहे. आणि म्हणून जीवनामध्ये कष्टाला कदापि तुम्ही कमी लेखू नका. कारण ज्यांनी इतिहास घडवलाय, ज्यांनी समाजाला प्रेरणा दिलेली आहे, त्यांनी अत्यंत कष्ट उपासलेले आहेत. आणि म्हणून जीवनाचा दृष्टिकोन तुम्ही निकोप ठेवा, कष्टाला जरा श्रम प्रतिष्ठा तुम्ही दिली पाहिजे. यानंतर एक थोडी कौटुंबिक कविता मी तुम्हाला ऐकवतो, कारण यामध्ये देखील एक विषमता आहे. आता दिवाळीचा सण होऊन गेला. दिवाळी म्हणजे काय? प्रकाशाचा सण, आतिषबाजीचा सण, आनंदाचा सण, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा जणू महोत्सव. पण ही दिवाळी सर्वांच्याच नशिबात असते का? अशी काही कुटुंब बघितली आहेत का ऐन दिवाळीच्या वेळेस घर सोडून ऊस तोडीला अनेक बिऱ्हाडं तुम्हाला रस्त्यानं जाताना दिसली असेल, आणि नेमक्या नोव्हेंबरमध्येच ते जातात. मग त्यांनी कुठं आकाशकंदील लावायचा? त्यांनी कुठं, बस त्यांना फक्त 3 दगडाची चूल करायची आणि कुठेही 2 वेळची भाजी भाकरी मिळाली का त्यांचं जीवन चालू. पण ही सर्व दिवाळी जी सर्वांच्या नशिबात नसते. आणि ह्या कविताचा काही एक जन्मपीठिका आहे. ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस मी शेतकरी सरांनी सांगितलं का शेती आजही मी जेवढा वेळ मिळेल तेवढ्या शेतीमध्ये काम करतो. शाळा सुटली म्हणजे कॉलेजवरून 1-1:30 वाजता घरी गेलो का पहिलं माझ्यासाठी गाई हमरायच्या, कारण त्यांना पाणी नाही, चारा नाही, तोपर्यंत घरापासून शेत दूर असायचे. आईवडील सर्व कुटुंब शेतात असायचे आणि माझ्यावरती जबाबदारी. घरी आलं का पहिलं घायवतडीमध्ये जेवण करायचं आणि गायींचे दावे सोडले का लगेच निघायचं रानामध्ये. आणि असाच दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. आणि दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आणि माझ्याबरोबर काहीतरी एखादं पुस्तक असायचं, 2-4 कागद असायचे किंवा वही असायची, पेन असायचा. मला लिखाणाचा छंदच होता. आणि मग मी शेतामध्ये दुपारची वेळ झाली, एक माझ्याबरोबर गाई आणि बकऱ्या वळणारी एक अशी म्हातारी होती. ती आता जिवंत नाही. ती म्हातारी होती आणि दुपारच्या वेळेस आम्ही तिच्या बकऱ्या गाई वगैरे झाडाखाली बसल्या, आम्ही बसलो आणि मी सहज त्या म्हातारीला प्रश्न विचारला, आई तुझी लेक दिवाळीला नाही आली? आणि तिनं लगेच पदर डोळ्याला लावला. आणि पुढं मग तुम्हाला माहीत आहे, स्त्रियांनी एकदा पदर डोळ्याला लावल्यावर मग सर्व. मग तिनं जे काही सांगितलं त्या घटनेनं माझ्या या कवितेला जन्म दिला. कविता अशी आहे. भाबडी सासूरवासीन
भाबडी सासूरवासीन बघते माहेराची वाट, येईन भाऊराया माझा या दिवाळी सणास, गेला दिस टळून निजली वाट काळो खात, चालला उद्धार सासरी माहेराच्या गरिबीचा, हुंदके देऊन डोळे पुसी येते मायेची आठवण, का नाही आला भाऊ माझा या दिवाळी सणास, एक पाठी एक पोटी धरली माहेराची वाट, अनवानी पायांनी आलं माहेराचं घर, माय गेली होती कामावर मला बघून वहिनीन, घेतला दरवाजा लावून, थाटला होता वेगळा संसार एकट्या आईला सोडून, भाऊ झाला होता माझा वहिनीचा गुलाम, आशा होती माहेराची साडी चोळी बांगडीची, आता हुंदके देऊन रडती दोन्ही माय लेकी, दोन्ही माय लेकी. धन्यवाद. अतिशय छान आणि जी सरांची ओळख अगोदर चौधरी सरांनी करून दिली का सर कवी आहेत, कविता त्यांनी नंतर सादर केल्या, परंतु त्यांच्या कवी असण्याचा प्रभाव त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला जाणवला. त्यांच्या बोलण्यामध्ये चढ उतार असेल, म्हणजे जे जे काही गुण व्याख्यानासाठी आवश्यक असतात ते सगळे गुण त्यांना कवितेतून मिळाले का असा प्रश्न आपल्याला पडतो. का त्यांचा बघत असताना नेटवरती मी असं बघितलं की शब्द भाले नावाचा पण काव्यसंग्रह आहे का सर तुमचा? शब्द भाले नाही, आपलं दिंडी निघणार आहे. अच्छा अच्छा. तर तिथं त्यांनी नेटवर सांगितलं, माझ्या मते दुसऱ्याबद्दल सांगितलं असेल त्यांनी ते, परंतु सरांच्या ज्या काही कविता असेल, दोन्ही कविता आपण ऐकल्या दिंडी निघणारे म्हणून, की शेतकऱ्याची व्यथा त्यांनी त्याच्यामध्ये मांडली, आणि दुसऱ्या कवितेमध्ये एक सासूरवाशीन जी काही मुलगी आहे ती तिच्याविषयीची तिची काय भावना आहे, का दिवाळीला का भाऊ नाही आला हे बघण्यासाठी ती माहेरी जाते आणि तिला तिथली परिस्थिती काय कळते. म्हणजे ज्या समाजामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टी आहे, प्रथा आहे, याचं चित्रीकरण सरांच्या कवितेमधून आपल्याला दिसून आलेलं आहे. यानंतर मी चौधरी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी ह्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. नावामध्येच सर्व काही दडलेले आमचे मित्र शिवाजीराव भालेराव, विद्यार्थी मित्रांनो, सरांनी 2 कविता सादर केल्या. एक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यावर आणि दुसरी जी आहे कुटुंबाच्या संदर्भात. आपल्याला सरांनी अगोदर जे काही मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनमध्ये सांगत असताना सरांनी वारंवार एक गोष्ट सांगितली की पुस्तकाव्यतिरिक्त शिक्षणाबरोबरच इतर ज्या काही गोष्टी असतात त्या आत्मसात करण्यासाठी NSS कॅम्पची गरज असते. महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या पुणे विद्यापीठ असो किंवा भारतातील सर्व पुणे विद्यापीठ असो, त्या सर्वांमध्ये NSS आणि अन आणि लन या 2 योजना विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गुणांना वाव देण्यासाठी भालेराव सर आज या ठिकाणी जे काही बोलले तर ते त्यांना संधी मिळाल्यात आणि त्या संधीचं सोनं केलं. आणि ग्रामीण भागातला एक आपला कवी कसा एखादं चित्र रेखाटतो, त्यांनी सांगताना एक सांगितलं की बा दिंडी निघते, माऊलीची दिंडी असेल किंवा त्र्यंबकेश्वरला जाणारी दिंडी असेल, परंतु ही जी काही शेतकऱ्याची दिंडी आहेत या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आपणच तयार नसतो. आपण आपलं स्वतःला
एक वेगळं आपलं अस्तित्व निर्माण करावं, यामागचा सरांचा खूप मोठा उद्देश आहे. तुम्हाला सर्वांना प्रेरणा मिळावी इतकं चांगलं शब्दरूपी त्यांनी मांडलेलं आहे की मला माझ्याकडे शब्दसुद्धा नाही आहेत की उद्या तुम्ही आमच्या भारताचे नागरिक आहात, तुम्हाला तुमचे प्रश्न मांडायचे आहेत, पण ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था एवढी चांगली नाही राहिली. मग ती सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो. आणि सर अजून एक आता एक नवीन समस्या निर्माण झाली पर्यावरणीय. आत्ता गेल्या 8-10 दिवसापासून आपल्याला माहीत असेल आपल्या देशाची राजधानी दिल्ली फक्त प्रदूषणामुळे लॉकडाऊन येते ते. जी आपल्याला आज सरांनी सांगितलं आपण ग्रामीण भागात राहत होतो, हवा शुद्ध, पाणी शुद्ध आहे, अजून अन्न बी आपलं बऱ्यापैकी शुद्ध आहेत. ह्या देशावर अनेक संकट आहेत, ती संकटं तुम्हाला पेलायची आहेत. सरांसारखं एका छोट्याशा गावात येऊन एवढ्या मोठ्या पदावर जाणं, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कविता सादर करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं सर एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. कवी असतील, पत्रकार असतील, का असतील ते, त्यापेक्षा एक माणूस म्हणून आपल्या प्राचार्यांचं मी असं धन्यवाद देतो की प्राचार्यांनी अगोदर आम्ही सांगितलं की भालेराव सरांना बोलवायचं NSSच्या व्याख्यानाला. प्राचार्यांनी सगळ्यात अगोदर सांगितलं भालेराव सरांना बोलवा, जे आज तुम्हाला मिळालेलं आहे तर त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं ते गमे सरांना. कारण त्यांना माहिती आहे, कारण ही जे विद्यार्थी आहेत हे काही विद्यार्थी मुंबई पुण्याचे नाहीत, त्यांचे वेगळे आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या विद्यार्थ्यांवर अनेक अजूनही सर आहेत, आपल्या मुलींना विद्यार्थ्यांना येण्या जाण्याच्या अनेक अडचणी, त्याच्यावर आपले विद्यार्थी मात करतात. आज आपल्या बऱ्याचशा विद्यार्थिनींना साधारणतः 4-4:30ला बस असते, ते इथून जाताना बी हे आम्हालाही वाटतं की बा ते पालकांपर्यंत जाताना कशा पोचतील काय. आपले हे विद्यार्थी त्या मनाने करतात संघर्ष, आणि करावं त्यांनी, आणि संघर्ष करून मोठं व्हावं. हेच आजच्या व्याख्यानाचे मी सरांचं महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीने खूप खूप सरांना धन्यवाद देतो, आणि सरांना भावी आयुष्यामध्ये ही त्यांना खूप शुभेच्छा देतो, आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या दोन्ही म्हणजे आपले जे मुख्य वक्ते होते त्यांचं भाषण असेल किंवा व्याख्यान असेल, आणि चौधरी सरांचं अध्यक्षीय मनोगत असेल, यातून आपल्याला एक चांगला बोध मिळाला आहे. सरांनी त्यांच्या व्याख्यानात आधीच सांगितलं होतं का तुम्ही शिकताय तर त्याचं मुख्य उद्देश हा पैसे मिळवणं, नोकरी मिळवणं हा ठेवू नका. शिक्षणाचा मुख्य उद्देश हा आनंद मिळवणं हा असू द्या, असं सरांनी अगोदरच त्यांच्या भाषणातून सांगितलं. कारण त्यांचं शिक्षण घेत असताना आता ते मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत, आणि त्याचा फायदा आपल्याला दिसून येतो का ते ॲक्टिव्ह होते. कविता लिहिणं असू द्या, विद्यार्थी दशेपासून व्याख्यानं असू द्या, व्याख्यानं ऐकणं असू द्या, व्याख्यानं देणं असू द्या, याचा फायदा त्यांना झाला त्यांच्या आयुष्यामध्ये. ते पत्रकार होऊ शकले, कवी होऊ शकले, चांगलं लिहू शकले. व्याख्यानाचा तर विषयच नाही, लाख लोकांच्या सभेपुढं ते उभं राहून म्हणजे त्यांनी आधीच सांगितलं की मी आगंतुक आहे. सरांनी सहज फोन केला त्यांना, आणि ते म्हणे मी आता नागड्यामध्ये, आणि माझ्या लक्षातच नाही व्याख्याने म्हणून. तरी पण इथं येऊन त्यांनी 2-3 विषय मांडले आपल्यासमोर, पण एक सूत्रता होती त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला तो विषय चांगला समजला, आणि असं वाटलंच नाही का सरांचा अभ्यास नाही त्या विषयावरती. सर फोन झाल्यापासून सरांचं जसं काय आपण सर या विषयाच्या व्याख्यानाची तयारी करत होते असं आपल्याला त्यातून दिसून आलं. मी यानंतर आजच्या कार्यक्रमाचा गोड भाग म्हणजे आभार प्रदर्शन यासाठी आमचे सहकारी शिंदे मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. धन्यवाद सर. पुणे विद्यापीठ आणि महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला इथल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 7 दिवसीय हिवाळी संस्कार शिबिराचा आज पहिला दिवस आणि पहिलं व्याख्यान. आजचे आपले जे वक्ते आहेत आदरणीय शिवाजीराव भालेराव सर यांनी आजचं पुष्प अतिशय मार्मिक शब्दात आणि खणखणीत आवाजात आपली कानउघडणी केली आहे. तर त्यांनी आपण सगळे भारावून गेलेलो आहोत. मी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते.
आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर यांनी स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर जावळे सर यांनी केलं अतिशय सुंदर शब्दामध्ये, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे. आपणा सर्वांचं सुद्धा गेल्या 1.25 तासापासून तुम्ही सगळ्यांना ऐकता आहात अगदी मन लावून, त्याबद्दल तुमच्या प्रति आभार व्यक्त करते. आणि कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. त्यापूर्वी काही सूचना आहेत, आपण म्हणून कोणी उठायचं नाहीये.